झाल्यानंतर आणि महायुती स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आमची सगळ्यांची भेट होणार आहे। अर्थातच आम्ही सर्व एक्सायटेड आहोत। आम्हा सर्वांमध्ये एक आनंदाची लाट आहे। एकंदरीत त्यांचं मार्गदर्शन आमच्या पुढच्या वाटचालीकरता महत्त्वाचं ठरणार आहे। विशेषतः बराच वेळ त्यांनी आमच्याकरता राखीव ठेवला आहे आणि आम्हाला त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधण्याची देखील संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कसा असेल। सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल। आमदार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व आमदारांना भेटणार आहेत। किती एक्साइटमेंट आहे, काय भावना आहेत? खूप आनंद आहे की आज देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आमच्या सर्व विधानसभातील सदस्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यावर मीटिंग आहे। खूप उत्साह आणि आनंद आहे। खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळेल। आता ही तयारी किती केली? कारण मोदींसमोर सगळे आमदार बसणार, थोडीशी एक धाकधूक असते, मोदीचे क्लास घेणार आहेत असं काय? नाही, आदर, भीती, धाक नाही, पण आदरयुक्त निश्चित त्यांच्याबद्दल आदर आहे आणि निश्चित आहे की आमच्या सर्वांच्या मतदारसंघामध्ये कामं मांडणी प्रशासनामध्ये काम करताना 10 वर्षाचा अनुभव तर आहेच, परंतु निश्चित आहे की मोदी साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला सर्व आमदारांना मिळणार आहे। देवेंद्रजी बोलतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत अजितदादा बोलतील आणि हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमच्या सगळ्या आमदारांबरोबर चर्चा करणार आहेत। म्हणजे लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता आगामी पालिका निवडणुकीसाठी कशा प्रकारे रणनीती किंवा काय या सगळ्या रणनीती ही सांगायची नसते, परंतु महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलेला आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर हा महायुतीचा भगवा पडेल। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा शंकानाद आज पंतप्रधानांच्या हस्ते होईल असं वाटतंय का? नाही, ज्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा होईल, ज्या बैठकीमध्ये त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळेल, क्रमप्राप्त आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचंच स्थानिक स्वराज्य संस्थांचं सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर येईल। अशा प्रकारचा क्षण असतो, कारण मोदी साहेबांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला त्या ठिकाणी भावणारं आहे आणि अशा वेळेला ज्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यांचा प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी भेटणं, मार्गदर्शन होणं, मला वाटतं या ठिकाणी आमच्यासाठी खूप अनमोल असा ठेवा असतो आणि आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारणात काम करणाऱ्यांसाठी मोदी साहेबांचं मार्गदर्शन हे प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती असते। मोदी सगळ्यांची शाळा घेणार आहेत, किती अभ्यास झालेला? आता शाळा घेणार की काय घेणार हे तुम्हाला माहीत, आम्हाला अजून परीक्षेचं अशा प्रकारचं काही चिठ्ठी आलेली नाहीये, परंतु मला वाटतं मोदी साहेब त्या ठिकाणी आमच्याशी संवाद साधणार आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की मोदी साहेबांचा कुठलाही संवाद हा निरर्थक नसतो किंवा अर्थहीन नसतो, काहीतरी संदेश असतो किंवा काही त्यांना समजून घ्यायचं असतं आणि त्यावर ते मार्गदर्शन करत असतात। त्यामुळे जो काही संवाद होईल, जे काय होईल ते आमच्यासाठी एक अविस्मरणीय असंच असेल। दरेकरजी, सगळ्यात महत्त्वाचं, सगळे महायुतीचे आमदार मंत्री उपस्थित असताना धनंजय मुंडे मात्र या भेटी दरम्यान उपस्थित नसणार आहेत। त्यांनी परळीत जायची परवानगी त्यांच्या पक्षाकडे मागितली। आता मला कल्पना नाही त्याची, तसं त्यांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच सांगू शकतात, ते येणार आहेत किंवा येणार नाहीत किंवा गेले असतील तर कशासाठी गेलेत। आमदार प्रवीण दरेकर होते जे पत्रकारांशी बोलत होते। मोदींचा मुंबई दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे सगळे आमदार आता विधानभवनात दाखल होत आहेत, कारण मोदींसोबत या सगळ्यांची भेट होणार आहे, बैठक होणार आहे आणि चर्चा होणार आहे। पुरुषाला भेटण्याची संधी मिळते आणि आपल्या भागातल्या आणि राज्यातल्या काही समस्या मांडायला भेटतात, ही अत्यंत समाधानाची बाब आहे आणि कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानासमोर एवढ्या मोठ्या संख्येने आमदाराला भेटता येते। येत्या महापालिकांसाठी मोठं बळ मिळेल का महायुतीला? त्यामुळे अर्थात 100% ही एनर्जी, ही ऊर्जा आम्ही घेणार आहोत। अतिशय आनंद होतो। मोदीजींकडनं बरीचशी विधायक कामं घेण्याकरता आम्ही सगळेजण उत्सुक आहोत। अतिशय आनंद होतो मोदींकडे। भैया, काय तयारी केली आहे का? कारण मोदींसमोर तुम्ही बसणार, काही तयारी? काही मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मी निवेदन आणलीत, वेळ जर असेल शक्य झाल्यास मी त्यांच्याकडे ती देणार आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। सुशांत, किती आमदार आतापर्यंत आलेले आहेत आणि काय नेमक्या भावना सगळ्या आमदारांनी व्यक्त केलेल्या आहेत? तुम्ही त्यांच्याशी या सगळ्याबाबत संवाद साधलात, मोदींना थेट ते भेटतायत, काय नेमका उत्साह आमदारांमध्ये आहे?
रिद्धी, आता महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदार यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. अर्थातच सगळ्यांच्या भावना त्याच आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा चर्चेसाठी भेटतात, म्हणजे गप्पा मारण्यासाठी खरं तर मोदींना भेटतात. आणि विशेषतः मोदी मुंबई दौऱ्यावर असताना अर्थातच काही आमदारांचं असं म्हणणं होतं की काही मतदारसंघातील विषय आहेत ते देखील आम्ही मोदीजींना सांगू. तर काही नवीन आमदार जे होते ते म्हणतात की मी पहिल्यांदा आमदार झालोय आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते. अतुल सावे बोलतायत, आपण थेट हां, ऐकूया. त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ॲज अ मंत्री म्हणून, ॲज अ आमदार म्हणून काम करायला नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला फायदा होईल. मंत्री म्हणून अधिक जबाबदारी वाढली का पंतप्रधान संवाद साधताना एखादा बाउन्सर टाकू शकतात? नाही, असं नाही. मंत्री म्हणून तर काम अगोदरी 2.5 वर्ष केलं, त्या अगोदरी 6 महिने केलेलं आहे आणि नक्कीच जे काम करत असताना आज जर त्यांनी काय विचारलं तर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही करेक्ट देऊ. मोठी ताकद आणि ऊर्जा मिळू शकते मोदींच्या. 100% मोदीजींना बघितल्यावरच लोकांना ऊर्जा येते. तर आज त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली तर आम्हाला नक्कीच सगळ्यांना अजून म्हणजे ऊर्जा येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तर एकंदरीत हे सगळे आमदार आता विधानभवनात येत आहेत आणि लवकरच मोदींशी त्यांची भेट होईल. या सगळ्याबाबतचे तपशील आपण वेळोवेळी पुढारी न्यूजवर बघणार आहोत.